रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आकाश वरपई ब्लॉगमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण खास सांगणार आहे काय झालं आहे. आज आपल्यासोबत आपण बकरं नेली होती बाजारला, परंतु थोडंसं गाडीचं प्रॉब्लेम झाल्यामुळं बकरं टायमिंगमध्ये पोचलेली, म्हणून आपण म्हणजे फक्त गाडीच्या खाली उतरवली आणि लगेच गाडी टाकली आणि परत बकरं आपल्या घरी आणलेली आहेत. आता आपण जागेवरती पण दाखवणार आहे किंवा मग नेक्स्ट पुढच्या वेळेस बाजारला नेणार आहे. जास्त धावपळ झाली, थोडंसं खर्चही होतोच आणि या सगळ्या गोष्टी व्यवसायामध्ये येतात. ओक्रमच सोन्यावानी आहे, पण आता मग गाडी पंक्चर झाली हो, काय करणार मग? हा ना, गाडी पंक्चर झाली म्हणजे टायमिंग मध्ये पोहोचले नाही. टायमिंग मध्ये पोहोचली नाही. ही आत्या आहे माझी, गावातली आत्या आहे, सगळ्यात मोठी आत्या आहे. तिच्याकडे आता किती शेळ्या आहेत का? 17-11 17 शेळ्या आहे मित्रांनो. अक्काकडे पाठीमागं बघा, आता मस्त पाणी बिनी पिली, शेळ्यांचं पाणी बिनी पिऊन झाले, आराम झालाय. आणि मग परत आता चारायला कुठे जाते अक्का? चाराला इकडेच येते मळेनी, घरी आहे माय 11-12 कळड. हा, बारीक कड आहे. हा, त्यांना दूध बीत चांगलं पाहिजे बरं का, चांगले काढायचे. धारणे काढते आहे मी, सगळं दूध पाहिजे त्यांना. तर मित्रांनो, असं काय व्यवसाय चालू आहे. आता आपले बकरं आपल्या पाठीमागच बसलेले ते बघा, कोण वाघूर आहे. हा जो इजापुरी दिसतो तो गळ्यात माळ आहे, तर तो इजापुरी आपण घरी ठेवला होता. त्याला आपण शेतकऱ्याला एका विकणार आहे चांगल्या किमतीमध्ये. आणि बाकीचे जे गावरान कोकरे आहेत आपल्याकडे हे सगळे, तर हे आपण असं 10 लॉट तयार करून बाजारामध्ये नेला होता, परंतु ज्या गाडीमध्ये नेला ती गाडी झाली पंक्चर, म्हणून काय मग कोकरा आपण विकले नाही. कोकरा आता परत घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, व्यवसायामध्ये चढ उतार आहेत आणि जेव्हा तुम्ही नवीन व्यवसाय करताय तर 100% नवीन व्यवसायिकाला फार त्रास होतो. तुम्ही बघा, आता ज्याचे थोडासा व्यवसाय जुना झाला त्या लोकांची बकरं अगदी जागेवरच जातात, कारण त्यांची लाईन लागली राहते, त्यांचा एकमेकांवरती विश्वास राहतो पैशाच्या बाबतीमध्ये. आणि नवीन जे उद्योजक आहे त्यांना थोडासा हा त्रास सहनच करावा लागतोय. परंतु मित्रांनो, हार मानायची नाही, शेवटपर्यंत लढतच राहायचं आहे आपल्याला. जागेवरती जर व्यवहार झाला, जागेवरती जर आपण कोकरं विकले तर तो सुद्धा तुम्हाला आपण ब्लॉग दाखवणार आहे आणि एक झलक दाखवतो आपल्या बकरांची किती छान. आता काय झालंय, मी अजिबात दिवसभर काही चारा घालत नाही, परंतु आत्ता बाजारामधून बकरं आणलेत. साधारणतः 12-12:15 वाजले होते गाडीचा जरा खोळंबा झाल्यामुळं. आणि मग दुपारची त्यांना थोडासा चारा चालू केला मी, कारण थोडेसे हिंदाळले होते गाडीमध्ये. आता छान जोगून आराम पण चालू आहे. बकरं बघा किती छान आहे मित्रांनो, एवढी छान असे बकरे. आपण आता सगळं जो बसलेला लॉट आहे हा आपल्यासमोर जो दिसतोय, हा 10 लॉट आहे. हा जो तिकडे चाललाय इजापुरी गळ्यात माळी, तो इजापुरी आपण घरीच ठेवला होता, त्याला जागेवर विकणार आहे. आणि हे जे बाकीचे कोकरे आहेत याच्यामध्ये 10 बकरे आहेत, 2 मादे आणि 8 नर आहे. तरी आपण बाजारला नेले होते, पण गाडीचं फॉर्म झाल्यामुळं काही विकले नाही, म्हणून आपण परत आणलेत मागं. आणि या बाजूला तिकडं अक्काच्या शेळ्या आहे. ही आत्या आहे माझी गावाकडली, छान असा. कार्तिक, का रे हाय कर. हा आत्याचा, हा दुसऱ्या आत्याचा मुलगा आहे मित्रांनो, कार्तिक. जत्रेला गेलो होता का रे? सकाळी दाखवलं. आणि ही समनापूरची आत्या आहे माझ्या पाठीमागं, ही समनापूरची आत्या आहे मित्रांनो. इकडं आत्याची मुलगी आणि हा कृष्णा मुलगा. तर तो आपले नेहमी व्हिडिओ बघत असतो आणि तो म्हणतो की भाऊ व्हिडिओ कसे बनवायचे काय सांगा. त्याला म्हटलं चला आज तुझ्यासोबत व्हिडिओ चालू करू, बोलू. ये इकडं, सांग नाव घेऊ. माझं नाव कृष्णा भाऊर आहे. हा माझा मामाचा मुलगा आहे. हा मला मित्रांनो पहिल्यांदा ब्लॉग मध्ये बोलतोय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव कृष्णा भाऊर आहे. हा माझा आहे ब्लॉग नंबर पहिला. आज मला माझ्या मामाचा मुलगा आकाश भाऊ हा सोडायला आलता. खर्चनाला गेलो आम्ही, आमची तिकडे जत्रा होती. माझ्या मम्मीचं नाव माझ्या मावशीने धरलेली होती. तिथून आपण आपल्या मामाच्या मुलाच्या गाडीवर, या गाडीचं नाव चेतक आहे. ही एक इलेक्ट्रॉनिक गाडी आहे, हिला पेट्रोलची गरज नसते. गाडी खूप छान आहे. बिना पेट्रोलची खूप कडक आहे. हे आमच्याकडे 2 शेळ्या आहे, एक शेळी आहे, तिचं एक बकरू आहे. ते जाणार टायमात 2 बकरं होते सर, पण तिचं एक बकरू वारलेलं आहे. ही आपली शेळी नाही बा, बोकड्या सध्या त्याला. हे बकराला मला वाटतं कमी 2 महिने झाले असन. आणि शेळींसोबत आपल्या काही कारोड पण आहे, तांबडी कारोड. हिला 7वा महिना चाललाय, मला वाटतं हा 7वा महिना चाललाय. आता 8वा लागेल तिला. त्याहून आपण विकून टाकतो. आपल्या काय आधी पण एक कारोड होती, तिला आपण मला वाटतं 50च्या आसपास विकली होती, कारण तिला खरकूस झालं. तर मित्रांनो, भरपूर दिवसापासून हा ब्लॉग बघत होता ना, आज तर त्याला वाटलं म्हणजे ब्लॉग म्हणजे कसं आहे काय आहे, तर बनवायची इच्छा आहे, मला सांग म्हणे कसं आहे. तर आत्ता व्हिडिओ चालू करून दिला, तर थोडासा घामच फुटला त्याला, कारण याच्या अगोदर कधी व्हिडिओ बनवत नाही. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या तुमची. कमीत कमी आता 25-30 किलोमीटर लांब जायचे. इलेक्ट्रिक गाडीवरती आलो आहे आपण. एक नंबर गाडी मित्रांनो, मी स्वतः वापरतोय. 6 ते 7 महिने झाले. आपलं साधारणतः 10-1 हजाराच्या किलोमीटरच्या आसपासमध्ये तिची रेंज झालेली आहे आता. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या तुमची. रामकृष्ण हरी.